सदस्य आहेत, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय, एक जबाबदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाहतोय तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभार आणि विनंती आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्या सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. तत्पूर्वी साहेबांना विनंती आहे कृपया आपण या सामन्याचा आस्वाद घ्यायचा. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्या समोर जोडले जातील. सुएक कोळी. हॅलो. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहतोय हॅलो 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 क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ आपण पाहतोय मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघ. खऱ्या अर्थानं या संघानं कालच्या जास्तही नाईट रजनीमध्ये उपविजेते पद पटकावल्यानंतर आपण पाहतोय या मैदानावरती खेळत असताना प्रतीक पाटील पहिला गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय स्लोवर वन फिरकीचा जादूगर खारकोपर संघाचा म्हणून ज्याला ओळखलं जातं ते प्रतीक पाटील वरती संघ नायकाने विश्वास दाखवलाय. पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. डॉट चेंडू आलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय तन्मय पाटील आणि राकेश कातकरी दोन फलंदाज. पाटणोली संघाच्या इथून माझा घुटना टेक तमाशा देख या रीतीनं फटका सजवायचा होता परंतु नक्कीच आपण पाहतोय स्लोवर वन व्हेरिएशनची गोलंदाजी इथून मात्र अचूक टप्प्यावरती केली जाते आणि फलंदाज मात्र नक्कीच बीट झालाय पूर्णपणे. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू पहिल्या षटकातील निर्धाव आलाय. गोलंदाज प्रतीक पाटील अटल सेतू एंड कडून मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू पहिल्या षटकामध्ये मात्र अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलंय ते फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी करत असणाऱ्या तन्मय पाटील या पाटणोली संघाच्या फलंदाजाला स्ट्राईक इन कडे आहे तन्मय. रोहित मात्रे खारकोपर यांचं इथं शुभागमन आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज प्रतीक हा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या इनिंग मधील पहिली धाव मात्र चौथ्या चेंडूवरती अर्जित केली जाईल. श्री गणेशा केला जाईल. चौथ्या चेंडूवरती धावसंख्या मिळते 1. गोलंदाज प्रतीक पंच बोलतात आमच्याकडे नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू इथून मात्र नक्कीच लाईन अँड लेन चेक केली जाईल. वाईटचा इशारा आलाय. एक अवंत धावसंख्येनं टोटल मध्ये भर पडली जाईल. पहिलं षटक मार्गस्थ आहे खारकोपर संघाकडून प्रतीक पाटील याचं तर पाटणोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक जखडून ठेवलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक पाटीलनं या दोन फलंदाजांना एकीकडे आहे राकेश कातकरी तर एकीकडे आहे तन्मय. हा चेंडू इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडूवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण ही झालंय परंतु तद्वर मात्र नक्कीच दुहेरीचा प्रयत्न आणि इथून मात्र नक्कीच धावसंख्या जमवल्या जातील 3 धावसंख्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होते धनेश भोईर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या मात्र 3 न पुढे सरकते. टोटल धावसंख्या पाहतोय 5. हा चेंडू परत एकदा नक्की मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे प्रफुल्ल परंतु झेल मात्र सुटला गेलाय. झेल वरती पोचला होता परंतु चेंडू मात्र हातातून निसटला गेला आणि मात्र पहिला झेल मात्र ड्रॉप झालाय. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाटणोली 11 पाटणोली संघाची आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि टाइम अलर्ट असेल याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत अन्यथा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. 38 सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे.
कडक नियमावली असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. साई गणेश चषक, प्रवीणजी कोहली आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय. गोलंदाज विशाल याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. दुसरं षटक. अजून एक फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचा आणखीन एक महत्वाचा गोलंदाज. या चेंडूवरती मात्र पूर्णपणे सफल झाले होते. ऑब्वियसलीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु विशाल ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र सातत्यपूर्ण करत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. इथून मात्र फलंदाज बीट झालाय. फलंदाज होता तन्मय पाटील. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळलाय. हा चेंडू सफल झालेत. फटका सजवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हलाय. हा दर्जेदार असा साई गणेश चषकाचा षटकार. वरती षटकार आलाय आणि या षटकारानं मात्र काहीच आव्हान जिवंत ठेवलं गेलंय आणि आव्हानाला मात्र सुरुवात केली गेली. धावसंख्येला दमदार टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12. या षटकाराच्या साह्यानं गोलंदाज विशाल या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र थ्रो येईल. तद्वर मात्र एक धाव पालून पूर्ण केली जाते. मंडप डेकोरेटर्सचे कोणी सहकारी असतील त्यांनी आयोजकांशी लगेचच संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्सचे कोणी सहकारी असतील त्यांनी मंगेश स्पोर्ट्स कारकोपर विपक्ष आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झाले. तदनंतर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते पंकज यांनी चेंडू अडवला गेला. 22च्या स्वरूपामध्ये मात्र ही एक धाव अर्जित केली जाईल. टोटल मध्ये मात्र भर पडेल. टोटल आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवरती. विशाल पाटील याचं हे षटक नक्कीच एक षटकार आलाय. तदनंतर मात्र धावसंख्येला रोख लगावण्यात आलाय. एक सिंगल. तदनंतर 22च्या स्वरूपात एक धावसंख्या अर्जित केली. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्गावर विशाल. हा चेंडू परत एकदा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. वेगानं चेंडूवरती आले. तद्वर मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाले. या सिंगलच्या साहाय्यानं धावफलक हलता ठेवला गेलाय. टोटल आपण पाहतोय 15. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील नक्कीच आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गव्हाण एंड कडून षटक साकारत आहेत. पाहतोय आपण विशाल पाटील. विशाल घरत माफ करा. हा चेंडू परत एकदा मोठा फटका आहे. जरूर चेंडू ओलांडतोय सीमारेषा. नक्कीच हा येईल दर्जेदार असा षटकार. षटकाची समाप्ती जरूर मात्र या षटकारानं केली जाईल. 2 षटकाच्या समाप्त्या केल्या. आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय ती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाची 21. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आणि एकीकडे आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ. तिसरं षटक. हर्षल ठाकूर. कालच्या जासई रजनीमध्ये मात्र आपल्या स्वप्नातील बाईक ज्याच्या नावी राहिली, मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलेला हर्षल ठाकूर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचा गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आणखीन एक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो हर्षल ठाकूर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाकडून अटल सेतू एंड कडून गोलंदाजी करेल. इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय पाटणोली संघाची 21.
हर्षल ठाकूर हा गोलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच आपण त्याची शैली ही पाहाल. चेंडू रिलीज करण्याची त्याची शैली, अनोखी शैली, आणि त्या अनोखी शैलीच्या जोरावरती मात्र आपल्या गोलंदाजीतील धार मात्र दाखवत असताना हर्षलचा पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कुणाल, क्षेत्ररक्षण करतील. तद्वार मात्र या पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स पाटणवली संघ या एका धावेच्या सहाय्याने पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स पाटणवली संघाची सलामीची जोडी अजून मैदानामध्ये तग लावून उभी आहे, झगडते ती धावसंख्येसाठी. हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय हर्षल ठाकूर याचा बॅट चेंडूचा संपर्क झाला, परंतु तदनंतर खाली राहिला चेंडू आणि यष्टी रक्षकांना मात्र आपली कामगिरी चोख बजावली. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय. तत्पूर्वी मी विनंती करेन, पुढील लढत असेल रॉयल उल्वा विपक्ष साई माऊली मोरा उरण. रॉयल उल्वा आणि साई माऊली मोरा उरण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज हर्षल ठाकूरचा पुढचा चेंडू, इथून मात्र नक्कीच बीट झाले होते फलंदाज, पूर्णपणे बीट झाला क्षेत्ररक्षक, परंतु 22च्या स्वरूपात मात्र मिळेल धावसंख्या ती पाटणोली संघाला एक. या एका धावेच्या सहाय्यानं संघ पोहोचलाय. टोटल आपण पाहतोय 23 या धावसंख्येवरती. हर्षलचं आपण कौतुक केलं होतं. नक्कीच आपण पाहतोय त्याची चेंडू रिलीज करण्याची शैली आहे, अनोखी शैली, आणि अनोखी शैलीच्या जोरावरती मात्र आपल्या गोलंदाजीवरती प्रभुत्व मिळवलं गेलंय. हा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू, अशा रीतीने जर चेंडू फेकाल तर मात्र नक्कीच त्याचा परिणाम भुगतावा लागेल. हा मात्र येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, खणखणीत असा षटकार. धावसंख्या मात्र पाहतोय आपण 29 धावसंख्या धावफलकावरती आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाची. गोलंदाज हर्षल ठाकूर, तीन चेंडू अतिशय उत्कृष्ट, तदनंतर शॉर्ट प्लेनचा चेंडू षटकार आलाय. पुढचा चेंडू परत एकदा नक्कीच मोठा फटका खेळला जरूर गेलाय, परंतु सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे प्रतीक, टिपला जातोय झेल, इथून मात्र संपेल. फलंदाज तन्मय पाटीलचा खेळ. बॅक टू द डगआउट तन्मय पाटील. हल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक पाटील. एकीकडे आपण पाहिलं तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाच्या प्रतीक पाटीलला झेल बाद केलाय तो तन्मय, याला झेल टिपला प्रतीक पाटील. तर नवीन फलंदाज दाखल झालाय प्रतीक पाटील, तो आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाचा. शेवटचा एक चेंडू बाकी असेल या षटकातील. आपण पाहतोय हर्षल ठाकूर यानं एक विकेट मिळवली आहे, महत्वाची विकेट मिळवल्यानंतर या चेंडूवरती आपण पाहतोय बॅटच्या टो एंडला चेंडू लागला, तदनंतर मात्र बॉलर बॅक टू द ड्राईव्ह हा फटका पाहायला मिळाला. तदनंतर एक सिंगल मात्र या चेंडूवरती अर्जित केली जाईल. षटक समाप्त झालंय तिसरं. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपल्यानंतर आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ मात्र पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. उर्वरित 6 चेंडूंमध्ये कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल, कोणती धावसंख्या या 6 चेंडूंमध्ये एका षटकामध्ये उभारली जाईल आणि काय टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र पाहावं लागेल.
अगदी कोल्यांची आराध्य दैवता आई एकविरा आणि खरंच तिला मानवंदना या गीताच्या माध्यमातून गोलंदाज पाहतोय चौथ्या क्रमांकाचा आयुष गोदली, अजून एक नवीन यंगस्टार महत्वाचा खेळाडू आयुष गोदली याच्या हातामध्ये षटक साकारलं गेलंय आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. कालच्या रजनीमध्ये याही खेळाडूंना अक्षरशः नक्कीच आकर्षित केलं होतं खारकोपर संघाकडून कामगिरी करत असताना. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा होता, हलक्या हाताने खेळून काढला. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, थोडेसे फंबल झाले, तदनंतर मात्र लगेच दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघ मात्र पुढे सरकतोय. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. आयुष गोंदली गोलंदाजी मार्कवर 5-6 पावलांचा रनअप, तदनंतर मात्र चेंडू रिलीज करतोय. स्लोवर वन व्हेरिएशनचा आपण पाहतोय. लेग स्पिनची गोलंदाजी आणि इथून मात्र बीट केलंय पूर्णपणे ते फलंदाजी करत असणाऱ्या फलंदाज प्रतीक पाटीलला. आयुष गोंदली मागच्या दरवाजातून मात्र चोरी केली गेली, दांडी गोल, फलंदाज बाद. प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट. करताना आपण पाहिलं तर आयुष गोंदलीनं प्रतीक पाटीलची. तत्पूर्वी आपण परत एकदा विनंती करूया, रॉयल उल्वा आणि साई माऊली मोरा उरण हा शेवटचा कॉल असेल. हे षटक संपण्यापूर्वी आपल्याला इथं रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा जो संघ वेळेवरती उपस्थित राहील त्याला टॉस विन देण्यात येईल, नाहीतर मग षटकं कमी करण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे. रॉयल उल्वा आणि साई माऊली मोरा उरण. गोलंदाज आयुष गोंदली गोलंदाजी मार्कवर. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तुषार पाटील. शफल होऊन खेळायचं होतं, परंतु आयुषनं ओळखलं आणि अचूक टप्पा मात्र फेकला आणि इथून मात्र पूर्णपणे बीट केलंय ते तुषार या फलंदाजाला. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी पूर्वार्धातील. या शेवटच्या चेंडूवरती कोणती धावसंख्या अर्जित केली जाईल. फुल टॉस चेंडू रिव्हर्स स्वीपचा अवलंब, झेल उडाला गेलाय, झेल पर्यंत क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले, परंतु झेल ड्रॉप झालाय. रनआउटची संधी उपलब्ध होती, त्या संधीचं मात्र रूपांतर सुवर्ण संधीमध्ये केलं गेलं. शेवटच्या चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र 1 विकेट ही मिळेल, सांघिक यश मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाची 33-24 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. या 34 धावसंख्या कशा रीतीने चेस केल्या जातील आणि कशा रीतीने डिफेंड केल्या जातील हे मात्र आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. एकीकडे मात्र पाहायला मिळेल ती आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या गोलंदाजांची कमाल, तर एकीकडे असेल मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघाच्या फलंदाजांची धमाल. या स्पर्धेमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे मात्र ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच देवजी डाके सर यांच्याकडे. तत्पूर्वी आपण आपल्याला ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते खारकोपर गावचे आणि नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत गव्हाणचे विद्यमान सदस्य रोशनजी मात्रे यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. सन्मान केला जाईल. या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत गव्हाणच्या डॅशिंग नेतृत्व त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान. दोन्ही संघाचा संघनायकाला पुकार आहे. उल्वे संघाचा संघ रॉयल उल्वे संघाचा संघनायक अगदी रॉयल पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय उपस्थित आहेत. तदनंतर आपण सन्मान पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व फलंदाज पाठवून द्या लगेचच. आणि प्रतिस्पर्धी संघ हा चेंडू पडला आणि तुमची उपस्थिती नसली ऑपोजिशन कॅप्टन, तर रॉयल उल्वे संघाला नाणेफेकीचा कौल विजयी दिला जाईल. याची दखल घ्या प्लीज. पुन्हा एकदा पुकार दिला जाईल. रॉयल उल्वा त्यांचा विपक्ष साई माऊली मोरा उरण संघ. चला प्रतिनिधी असेल तरी सुद्धा या आपण
बघा पहिला चेंडू पडला ना तर रॉयल उल्वे संघ टॉस विन या ठिकाणी दिला जाईल, याची दखल घ्या प्लीज. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आपण मॅच पाहतोय. पहिल्या फेरीतील चौथी लढत, तिसरी लढत माफी असावी. आराध्य स्पोर्ट्स पाटणळी त्यांच्या विपक्ष खारकोपर संघ आपण पाहतोय. दोन फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय खेळपट्टीवर. दोन्ही आक्रमक खेळाडू म्हणून त्यांची ओळख. हर्षल आणि प्रतीक पाटील. हर्षल पाहतो आपण अगदी काही तासांपूर्वीच जासईच्या मैदानावर खारकोपरच्या गावामध्ये स्वप्नातली पहिली बाईक मिळवणारा हा खेळाडू पाहतो. जर्सी क्रमांक 5 हर्षल ठाकूर. अतिशय चांगली कामगिरी पाहिली आपण. त्याच्या नावावर 2 व्हीलर बाईक संपादन झालेले आहेत आणि 80 पॉइंट्स. रोहित दादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. एक उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर आहेत. कित्येक वेळा आम्ही पाहिलंय त्यांच्या समवेत आहेत. अजिबात काही कोणताही त्रास होत नाही. सगळ्या गोष्टीचा नीटनेटकेपणा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरवली जात आहे. चौतीस धावसंख्येचं आव्हान. 34 धावसंख्येचं आव्हान पाहतो या ठिकाणी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार. योगेश पाटील. 34 धावसंख्येचं आव्हान. हर्ष स्ट्रायकरला खेळाडू. पहिला बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून गॅपमध्ये बॉल आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. दीप थर्डमॅनच्या रिझन आणि कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चांगला फटका, चौकार. साई माऊली मोरा उरण या संघाला सूचना आहे. रॉयल उल्वे संघाला नाणेफेक या ठिकाणी विजयी दिलेले आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. ऍक्शन रिप्ले, कट, कॉपी, पेस्ट, बॅक टू बॅक दुसरा चौकार. खेळाडू कक्षामध्येच या ठिकाणी पहा कोणत्या प्रकारचा आवाज देऊ नका आणि आपण चेअर्सवर बसून घ्या. यावेळी मात्र ऑल ऑन द कार्पेट व्ही शेप मधला फटका. लॉंग अपचा खेळाडू आपण पाहतोय टीके. त्याच्या हातामध्ये चेंडू. सिंगल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार. हर्षलच्या बॅट मधून आणखीन एक सिंगल. फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक एंडला पाहतो आपण प्रतीक पाटील. खारकोपर संघ म्हटला तर एक चांगला संघ आणि अष्टपैलू खेळाडूंचा असलेला संघ. हॅलो देवजी डाकी सर आपल्याला थांबवते. खारकोपर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, ज्या खेळाडू कक्षामध्ये चेअर्स आहेत त्याच्यावर खेळाडू बसतील आणि खेळाडूंनी त्याच चेअरवर बसायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ही शेवटची सूचना आहे. खारकोपर संघ फक्त प्लेइंग 11 त्या ठिकाणी आणि इतर संघांना सुद्धा सूचना आहे. पहा मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होईल. अंधाधुंदी फायरिंग पाहायला मिळाला. बॉल थोडासा खाली राहिला, ड्रिप झाला बॉल. अजिबात उंची घेतली नाही. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. रॉयल उल्वा पुढील मॅच असणार आहे. चांगला संघ, दमदार सुरुवात झालेली आहे या हंगामाची आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली रजनी स्पर्धा सुद्धा आपण पाहिली. तो संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला काही मिनिटांनंतरच पाहायला मिळाले याच खेळपट्टीवर. बॅकफुटला जाऊन पंच केला. फटका फसला. बॅट टर्न झाली हातामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय षटकवरचा खेळाडू सर्कल मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये झेल टिपतो. धक्का क्रमांक पहिला. खेळाडू प्रतीक पाटील झेलबाद.
नावाने संघ खेळतो रिहानी आणि तिचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो मंचावर यांची इथे मात्र आल्या काय पावर दाखवली. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. जागेवरनं फटका सजवला, स्टँड आणि डिलिव्हर, ठोकलाय षटकार. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली खारकोपर संघाने असं म्हणावं लागल. पाटणोली संघाला मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम प्रॉपरली केलं जातोय. अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी वापरला जातोय. चांगली फलंदाजी. दुसऱ्या बाजूने धावसंख्या कमी आहे त्यामुळं लेंथ सांभाळून करावे लागेल. समोर बॉल होते सगळे आपण पाहिलं. तब्बल 15 धावसंख्या कुठलेल्या आहेत. नवीन गोलंदाज पाहतो आपण तन्मय पाटील. आणखीन एक चांगला गोलंदाज तन्मय. कमबॅक करायची लागेल तुम्हाला. हा जो खेळाडू आहे ना ऑन स्ट्रायकरला, त्याची विकेट्स महत्वाची आहे. अन्यथा मात्र मॅच निष्ठून झाला. त्यातून सामना आपल्यापासून लांबवेल कदाचित. त्यामुळे आता जे चेंडू आहेत ना ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाताळायचे आहेत. अग्निपरीक्षा आहे, तारेवरची कसरत आहे गोलंदाजी. या अग्निपरीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल तन्मय. दुसऱ्या एंडला हर्षद ठाकूर हा खेळाडू पाहतो आपण. ऑप्शनच्या बाहेर बॉल या ठिकाणी. स्विंग पाहायला मिळाला, हलकासा स्विंग. विकेट कीपर आपली भूमिका बजावताना पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो तन्मयचा. हर्षद ठाकूर हा खेळाडू. 15 धावसंख्या झालेल्या आहेत. खारकोपर संघाचा एक गडी बाद. प्रतीक पाटील हा खेळाडू बाद होणारा पाहतो आपण. डगआउट मध्ये विसावा घेतोय. त्याच्या जागी रणजित आल्या षटकार ठोकतो. नॉन स्ट्राईक एंडला आहे. अॅक्रॉझलांचा फटका, जागेवरून फटका सजवण्याचा प्रयत्न. रणजित सुद्धा वळला आता संघाला. फ्रंट फुटचा अभाव कमी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. टार्गेट या ठिकाणी पाहायला गेलो तर 34 धावसंख्येचं आव्हान आहे. 34 रन्स ऑन टार्गेट. त्यामधल्या 15 धावसंख्या आलेल्या आहेत. त्यामुळे सिंगल डबल सुद्धा घेऊ शकतो का कदाचित रणजितने हेच सांगितलं असावं. सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी फक्त आणि फक्त पुश केलं. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे परंतु थांबवलं रणजितनं. हर्षलनं सुद्धा कॉल केला. नॉन स्ट्राईक एंडला जाऊन आता मात्र विसावा घेईल. पहिले 2 चेंडू डॉट पाहिले आपण. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर आलेले सिंगल. एकंदरीत या 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केली. गोलंदाजाने 1 स्ट्राईक रोटेशन पाहिली. 600चा स्ट्राईक एंडनं खेळतोय. रणजित पाटील हा खेळाडू पाहतोय सध्या ऑन स्ट्राईक एंडला. खारकोपर संघाच्या माध्यमातून 34 धावांचं आव्हान. त्या आव्हानाला मात्र चूक प्रत्युत्तर देताना हे 2 शिलेदार पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट्सने गव्हाणे कडून. हाफ ट्रॅकर बॉल. शॉर्टपुलचा फटका सक्सेसफुल झालाय. बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. अवीस धावसंख्या आणि 12 धावसंख्येची गरज आता विजयासाठी. सोडून दिला बॉल. कीपरने सुद्धा सोडून दिलं. नॉन स्टॉपच्या रिजन मध्ये या ठिकाणी पाहतो आपण. चेंडू जातोय. हा नशिबाचा पंजा उघडला जातोय. साई माऊली मोरा संघ या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवायची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. ओ पुन्हा एकदा बॉल गेलाय आणि इथे मात्र पाहतो आपण मगाशी वाईटचा बॉल होता. यावेळी पंचांचा इशारा. इट्स अ बाय सिग्नल. हे खराब क्षेत्ररक्षण आहे. आणखीन एक चौकार. क्लिप आहे सगळ्यांनी बघितली असेल ती आठवली. 3 धावसंख्येची गरज. मोठा फटका ऑन साइडला पाहतोय. मिड विकेटचा खेळाडू पुन्हा एकदा पाहतो. प्रचंड वेगाने चेंडूवर आले होते तदवर सिंगल. 2 धावसंख्येची गरज. मोरा संघ तुम्हाला सूचना आहे पहा. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी
प्रतिस्पर्धी तुमचा संगणक उपस्थित नव्हता त्यामुळं ॲज पर रूल धन्यवाद थँक्यू अप्रिशिएट केल्याबद्दल. कळू शकतं आम्हाला आपण उरणपासून थोडंसं उरणच्या अगदी त्या टोकाला राहता त्यामुळे कळू शकतो आम्हाला त्याबद्दल धन्यवाद. समर्थन दाखवलं त्याबद्दल एक चांगला संघ आहे शिस्तबद्ध संघ पाहतो आज. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान. चमचमता ट्रॉफी आणि त्या एक ट्रॉफी किमान आपल्या घरी जाईल अशी अपेक्षा नक्कीच केली जाईल. उल्हास संघ आपल्याशी 2 हात करण्यासाठी नक्कीच सज्ज आहे. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहतोय. गीतेश आणि त्याचबरोबर आज बरेचसे शिलेदार पाहायला मिळतील आपल्याला. ओठांवर असू 2 धावसंख्येची गरज. मॅच स्पीडअप करायचे. चला पुन्हा एकदा 1 साइडेड मॅच पाहायला मिळतोय. राकेश कातकरी या गोलंदाजाला दुसरं षटक का नाही दिलं तर मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रचंड वेग दिला होता आणि इथे पहा नाव घेतलं का आणि त्याला सार्थ दाखवलं. LBWच्या स्वरूपामध्ये व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवली. हॅलो उलवा नाईट क्रिकेटचे आयोजक नाईट रजनी स्पर्धेचे तुषारजी कोहली यांना इथं मंचावरती उपस्थित राहण्याची विनंती केली जाते. आयोजकांच्या माध्यमातून तुषारजी कोहली यांना विनंती केली जाते आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. असं मगाशीच विषय छेडला होता. रजनी स्पर्धा अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजन आणि खऱ्या अर्थाने नियोजन सुद्धा तितकाच ताकदीचं होतं. त्यामुळं रणजित दादा कोळी तुषार दादा कोळी यांना विनंती असेल रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आयोजकांच्या वतीनं दादा आपण आला असाल तर विनंती आहे आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. इतका चांगला गोलंदाज आज कॅप्टन कदाचित तुम्ही निर्णय चुकीचा घेतलात का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पाहतो आपण राकेश कातकरी रायगड प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. एफर्ट्स आणखीन चांगली झाली असते. नाही सर्कल मधल्या इतका सहजासहजी धावा तुम्हाला द्यायचाच नाही. तुमचा धाक म्हणजे असा पाहिजे जसं जणू काही सर्कल सिग्नलवर असलेला एखादा ट्रॉफी कव्हलदार इतका धाक पाहिजे. खेळाडू हल्लाच नाही पाहिजे तुमच्या जवळून. परंतु इथे मात्र झाली चूक. स्कोर्स आर लेवल धावसंख्या समान. 1 धावसंख्येची गरज विजयासाठी कंपल्सरी चेस आहे. स्विंग आणि मिस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हर्षल हा कदाचित विचार केल्यानंतर मागच्या काही चेंडूमध्ये 2 चेंडू डॉट तदनंतर बराचसा कालावधीनंतर ऑन स्ट्राईक एंडला आला आणखीन 1 चेंडू डॉट खेळतोय. मागच्या 4 चेंडू